नमस्कार. पृथ्वी तलावर एक विलक्षण गोष्ट घडत होती. प्रभू रामचंद्रांचा वनवास सुरू होता. प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करत 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 दक्षिण दिशेकडे निघालेले होते. एका निवांत क्षणी लक्ष्मण आपल्या प्रभूसाठी, आपल्या बंधूसाठी, आपल्या मातेसाठी, माता सीतेसाठी अन्न शोधार्थ बाहेर गेलेले असताना, फळफळावळ गोळा करायला बाहेर गेलेले असताना इथे प्रभू माता सीतेसोबत निवांत बसलेले होते. आता बघा, प्रभू मर्यादा पुरुषोत्तमाच्या रूपामध्ये आलेले आहेत, मानवी देह धारण करून आलेले आहेत. माता सीता ही मानवी देह धारण करून आलेले आहेत. मानवी देहाच्या सोबत मानवी स्वभाव देखील तिथे आलेला आहे. आणि अशा वेळी या दोघांच्या छान गोष्टी चालू आहेत, गुजगोष्टी चालू आहेत. प्रत्यक्ष जगन्नियंता परमेश्वर सृष्टीतल्याच वेगवेगळ्या रंगांना एकत्र करून त्या रंगांची नक्षी मातेच्या पावलावर प्रभू रामचंद्र काढतायत. बघा किती विलक्षण दृश्य असेल. म्हणजे शक्यतो अशा गोष्टी ज्या नवरा बायकोच्या मध्ये घडतात त्या जगाने बघू नयेत, पण इथे नुसत्या नवरा बायकोच्या नाही आहेत, जगतपालक आहेत, ते मानवी रूप धारण करून लीला करतायत आणि आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर छान नक्षी काढतायत. हे दृश्यच विलोभनीय होतं आणि सगळं जग, सगळी सृष्टी हे पाहत होतं. आता हे दृश्य चालू असताना स्वर्गातून सुद्धा सगळे देवादिक हे दृश्याकडे बघत होते. स्वर्गाचा राजा, देवादिकांचा राजा इंद्र सुद्धा या दृश्याकडे बघत होता. अहो, किती पुण्य लागेल हे बघायला की प्रत्यक्ष जगन्नियंता आपल्या पत्नीच्या पायावर सृष्टीतल्याच रंगांना घेऊन नक्षी काढतोय. झाडांच्या पानांचा हिरवेपण घेतलं जातोय, कधी फुलांचाच रंग घेतला जातोय, तर कधी कावाचा रंग घेऊन, तिथल्याच मातीचा रंग घेऊन काहीतरी काढलं जात आहे. आणि माता सीता या सगळं सुख आरामात त्या बघत बसल्यात की आपलाच पती आपल्या पायासवर काहीतरी छान करतोय. इंद्रदेवांचं हे बघणं चालू होतं वरून, हे काय छान चाललंय हे सगळं. आणि तेवढ्यामध्ये घडलं काय, इंद्राचा पुत्र जयंत इंद्रलोकामध्ये आला. इंद्रलोकात आल्याबरोबर द्वारपालाला विचारलं, अरे वडील कुठे आहेत? त्याने सांगितलं, पूजा करतायत. कसली पूजा? कोणाची पूजा? ते म्हणाले, त्यांच्या देवाची पूजा. हे गेलं मध्ये. आता इंद्राचा, देवेंद्राचा मुलगा म्हणल्यावर तो जाणार. बहुतेक सगळ्या राजांची मुलं अशीच असतात की काय असा प्रश्न आहे. देवाला मी धन्यवाद देतो की हे देवा, आमच्या नरेंद्राला पुत्र दिला नाही याबद्दल तुझे आभार. कारण राजाची पोरं कशी असू शकतात हे आम्ही आधीच्या राजावरून बघितलं आहे. म्हणजे काय काय स्वरूपाची असू शकतात हे आम्हाला कळलंय. आपल्या इथल्या देवेंद्राला सुद्धा पुत्र नाही याचाही आनंद मनामध्ये आहे. फार काय राजकारणावर नको बोलायला, आपण आपल्याकडे येऊ. तर त्या देवेंद्राच्या पुत्राला आपला राजा देवेंद्र असल्याचा एवढा अभिमान आणि अहंकार होता, एवढा अहंकार होता की आपला बाप देवांचा राजा आणि तो कोणत्या देवाची पूजा करतोय, अजून कोणत्या देवांची पूजा करतोय वेगळ्या. तो गेला, म्हणाला, बाबा हे काय चाललंय, तुम्ही कुठल्या देवाची पूजा करताय? त्याने सांगितलं, खाली बघ, खाली बघ, खाली पृथ्वीवर काय चाललंय ते. पृथ्वीवर प्रभू रामचंद्र माता सीतेच्या पायावरती काहीतरी नक्षीकाम करतायत, रंग लावतायत, काहीतरी छान डिझाईन काढतायत. हे त्यानं बघितलं आणि म्हणाला, काय काय हे बाबा, अहो तुम्ही देवांचे राजे, सामान्य वल्कल परिधान करून आपल्या बायकोच्या पायावर नक्षीकाम करणारा एक सामान्य मर्त्य जीव तो काय, त्याच्यात शक्ती ती काय असणार, आणि तुम्ही त्याची पूजा, त्याची आराधना करताय? नाही पडत म्हणला मला हे. इंद्र म्हणाला, अरे गप, ते देवांचे देव आहेत, असं नसतं बोलायचं. ते म्हणलं, यांच्यापेक्षा तर मी ताकदवान आहे, माझी शक्ती जास्त आहे, मी दाखवून देतो म्हणला. मी कुणाचा मुलगा आहे? मी देवेंद्राचा मुलगा आहे, आत्ता दाखवतो म्हणला. आपल्याकडे हे इंद्राच्या पोराचं फार असतं बरं का भयंकर प्रकरण. मी कोण आहे माहिती आहे का, मी कोण आहे माहिती आहे का, यालाच कळलेलं नसतं मी कोण आहे आणि लोकाला विचारित फिरतं. तसा हा निघाला. बरं, निघाला ते निघाला, याला बुद्धी काय व्हावी बघा. यानं कावळ्याचं रूप घेतलं आणि कावळ्याचं रूप घेऊन प्रचंड वेगाने चित्रकूट पर्वताकडे निघाला, जिथे प्रभू रामचंद्र माता सीतेसोबत बसले होते. प्रचंड वेगाने निघाला. एक पाय असा समोर ज्याच्यावरती प्रभू रामचंद्र काहीतरी काढतायत आणि दुसरा पाय जरासा मागच्या बाजूला एका दगडाला टेकून ठेवलेला.
सीतामाता बसलेले आहेत आणि तिथे तो आला आणि कावळ्याने, त्या जयंताने, देवराज इंद्राच्या मुलाने वेगात जाऊन माता सीतेच्या पायावर पटकन चोच मारली. ती इतक्या वेगात मारलेली होती की पायाला झाली जखम आणि जखमेतून येऊ लागलं रक्त. आता जिथे मानवी अवतार धारण केल्यावरती आपल्या पत्नीच्या पायावर नक्षीकाम करत प्रभू बसले होते, तिथे मानवाच्या सवयी प्रभूला लागणार नाहीत कशा? आपल्या बायकोकडं कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर त्याची नजर फोडण्याची ताकद असलेला पुरुष एक क्षुद्र जीव आपल्या बायकोला जखमी करून जातोय, ही भावनाच त्रासदायक होती. बरं, गडबड अशी की पत्नीसोबत बसलेले असल्यामुळं, प्रेमाच्या गोष्टी करत बसलेले असल्यामुळं शस्त्र होती आतमध्ये. प्रेमाच्या ठिकाणी शस्त्राचं काम नसतं, हे लक्षात ठेवा. जिथे प्रेमाच्या गोष्टी करायच्या तिथे शस्त्राच्या गोष्टी करायच्या नसतात, शस्त्र बाळगायचे नसतात. त्यामुळे शस्त्र आतमध्ये. आता याला मारायचंय तर शस्त्र कोणतं, असा प्रश्न प्रभू रामचंद्रांना पडला. मग त्यांच्या हातात शस्त्र होतं. ज्या काडीने हळुवार रंग घेऊन ते लावत होते, तीच काडी त्यांनी त्या कावळ्याला फेकून मारली. रामांचं अस्त्र ते काडी असेल तरी ही रामबाणच की. निघाला त्या कावळ्याच्या मागे. आता गंमत बघा, अनेक जण म्हणतील काय कुलकर्णी काहीतरी फेकता, काडी फेकली, ती काय कावळ्याच्या मागे निघाली, आमच्या कानात काय बिड्या आहेत का, आम्ही काय बघलं का काडी बंडल घेऊन फिरतो का, की बिडीचं बंडल घेऊन फिरतो, असल्या फालतू कथा सांगून आम्हाला कशाला फसवताय. टार्गेटेड मिसाईल तुम्हाला माहिती आहेत ना, टार्गेटेड मिसाईल्स, जे त्याला लक्ष वेधून द्यायचं. लक्ष जरी सरकलं पुढे, समुद्रात एक जहाज चाललंय, त्या जहाजाला टार्गेट केलंय, मिसाईल इकडून फेकलंय, जहाज वेगानं पुढे चाललंय, मिसाईल त्या जहाजाच्या मागे जात, त्याला टार्गेटेड मिसाईल्स म्हणतात. याचा शोध लागलाय ना आत्ता, तुम्ही आत्ता लावलाय, आमच्या प्रभू रामचंद्रांनी तेव्हाच लावला होता. त्यालाच तर आम्ही रामबाण म्हणतो. फरक फक्त इतका आहे की तुम्ही टार्गेटेड मिसाईल म्हणता, आम्ही त्याला रामबाण म्हणतो, बाकी काहीच नाही. आता त्या एवढ्या एवढ्या खोक्यातून बाई किंवा बुवा बोलतो आणि आपण त्याला रेडिओ म्हणतो. श्रोते हो नमस्कार, आकाशवाणीचं हे अमुक केंद्र आहे. हे ऐकताना त्यात बाई असते का, त्यात बुवा असतो का? नसतो ना. मग श्रोते हो नमस्कार म्हणणारी आकाशवाणी तेव्हाही वरून होत होती, हे आमच्या कुठे लक्षात आहे? आताची क्षेपणास्त्र अग्निबाण होती, हे आमच्या लक्षात आहे का? आताचा कृत्रिम पर्जन्याचा प्रकार म्हणजे पर्जन्यबाण होता, हे आमच्या लक्षात येत आहे का? जाऊ दे, तिथे कुठे सांगत बसू. हा सगळा शोध आमच्या रामचंद्रांनी, आमच्या कृष्णांनी, आमच्या सगळ्या ऋषीमुनींनी लावून ठेवलेला होता. आमचे ऋषीमुनी संशोधक होते, शास्त्रज्ञ होते, हरिहरी करणारे नव्हते, देरे हरी खाटल्यावरी नव्हते, ते शोध लावत होते. जाऊ दे, आपण तिकडे नाही जायचंय. आणि हा बाण त्या लक्ष्याच्या दिशेनं निघाला. आता हे कावळं निघालं फिरत 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 फिरत, वाचवा मला वाचवा मला वाचवा, काव काव करत का निघाला. पण प्रभू रामचंद्रांची ती काडी त्या कावळ्याच्या मागं जाऊ लागली. हे गेलं बापाकडं. जाणार कुठे, जाणार कुठे? आपल्या बापाकडे. म्हणाला बाबा बाबा वाचवा. ते म्हणाले अरे तू कुणाशी पंगा घेतलाय? ज्यांनी मारल्यावर आता कोण वाचवणार आहे? जे ज्यांनी सोडलेला दगड सुद्धा, ज्यांचं नाव लिहिल्यावर दगड तरंगत होता म्हणे, पण त्यांनी दगड सोडला की तो बुडत होता म्हणे. अरे त्यांनी मारलाय, मी कोण वाचवणारा? आपल्या बस की बात नाही. त्यानं ठरवलं ब्रह्मदेवाकडे जायचं. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव तपश्चर्या करत बसलेले, त्यांच्याही मनात काय तर रामाचं चाललं होतं. ते गेला महादेवाकडं. महादेव पार्वतीसह चित्रकूट पर्वतावर चाललेली गंमत बघत बसले होते. हे म्हणलं हे कुणीच वाचवणं शक्य नाही. हे आलं पळत पळत, वाचवा 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 करत. मध्ये भेटले नारद. नारदांनी कधी नाही ते याला चांगला सल्ला दिला. ते म्हणले अरे दुसरं कुणी वाचवू शकत नाही, दुसऱ्या कोणात हा दम नाही, तू एक काम कर, ज्याने मारलंय त्याच्याकडेच जाण, त्याला म्हण की बाबा वाचवा. हे गेलं रामाकडं. प्रभूला म्हणालं प्रभू चूक झाली, माफ करा, तुम्हीच देव आहात, मीच करण्यात चुकलो, मीच नालायक आहे, मलाच अक्कल नाही, पण आता मात्र मला तुम्ही वाचवा. ते म्हणाले आयुष्यमान भव. ते
ते म्हणले आयुष्यमान भव ठीक आहे, पण हा जो तुमचा बाण माझ्या मागे लागलाय त्याचं काय करू? ते म्हणले ते नाही वापस घेता येत, ते रामबाण आहे. तो गेला, ते मिसाईलवर आदळणार, ते मिसाईल जाऊन आदळणार, टार्गेटेड वेपन आहे ते जाणार, आदळणार, नाश करणार. पण तुला तर आयुष्यमान भव म्हणलंय मी, मग काय करू? मग सांगितलं की तुला थोडंफार तरी नुकसान सहन करायला पाहिजे. तू ज्या रूपात आला आहेस त्या रूपाच्या पक्षाला आता आयुष्यभर एकाक्ष बनून जगावं लागेल, कारण आता मी तो वार कावळ्याच्या डोळ्यावरती करतोय. तेव्हापासून आजपर्यंत कावळा एकाक्ष बनून जगतोय, हे लक्षात घ्या, एकाक्ष बनून. त्यामुळं कावळ्याला एकाक्ष म्हटलं जातं. कावळ्याचे दोन्ही डोळे कामाचे नसतात, कावळ्याचा एकच डोळा कामाचा असतो, तरीही ते जे तर्रार असतो. तरीही नुसता हात हलवून बघा, कावळा उठून जातो. नुसता हात हलवून बघा, कारण अशा स्वरूपाचं अपंगत्व दिल्यावरती त्याला दिव्य शक्ती देखील प्रदान केली जाते. म्हणून आपल्याकडं दिव्यांग हा शब्द वापरला जातो. विशेष उल्लेख, विशेष क्षमता असलेली व्यक्ती असा शब्द वापरला जातो. कारण अपंग म्हणायचं नाही, दिव्यांग म्हणायचं. नुसतं दिव्यांग पण म्हणायचं नाही, विशेष क्षमता असलेली व्यक्ती म्हणायचं, कारण अशा व्यक्तीकडेच एक विशेष क्षमता असते. लक्षात घ्या मंडळी, ही कथा दिव्यांग विशेष क्षमता मला यासाठी नव्हती सांगायची यासाठी होती की जेव्हा जेव्हा आपण प्रभूच्या क्षमतेवरती शंका व्यक्त करायला लागतो तेव्हा तेव्हा प्रभू आपली क्षमता दाखवून देत असतात. पण यात एक महत्वाचा पण आहे. तो पण असा आहे की प्रभूची शक्ती दाखवून देणं हे भय निर्माण करण्यासाठी नसतं, तर निर्भय करण्यासाठी असतं. हेच निर्भय जगणं व्हावं यासाठीच ईश्वर आपली शक्ती दाखवून देत असतो. नमस्कार.